नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे जयंती उत्सव होत आहे. परंतु यावर्षी 300वा जयंती उत्सव असल्याकारणानं विशेष असं त्याला महत्त्व आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे फोन येत आहेत. आपणही येण्याच्या तयारीत आहेत. मी सर्वांना आव्हान करेल की आपण यावर्षी विशेष करून असलेल्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भाविक भक्तांनी श्री क्षेत्र चोंडी येथे यावं. या क्षेत्राला भेट देत असताना पवित्र स्थळाचं नतमस्तक होऊन निश्चित स्वरूपामध्ये आपणा सर्वांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याची आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की राज्याचं मंत्रिमंडळ 6 मे रोजी या तीर्थस्थळाला भेट दिली. माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि सर्व मंत्रिमंडळाचे सदस्य या ठिकाणी भेट दिली आणि सर्व महाराष्ट्रातल्या तीर्थस्थळाला 5,000 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा निधी हा या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि त्याचबरोबर चोंडीचा देखील 681 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आणि 28 तारखेला त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित केला. त्याचबरोबर अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालयाची देखील निर्मितीसाठी 485 कोटी रुपयाची तरतूद केली आणि तो देखील शासन निर्णय निर्गमित केला. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान हे उन्हाळा असतो. त्याचबरोबर मे मध्ये टँकर लागणार, दुष्काळ, रोजगार, जनावरांना चारा, अशा अनेक प्रश्न निर्माण होत असतात. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की अहिल्यादेवींची 300वी जयंती आहे. पर्जन्यमानाने सुद्धा स्वागत केलंय. चोहूकडे सगळीकडे पाऊस देखील मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. चोंडीमध्ये देखील जास्तीचा पाऊस झालेला आहे. आता गेल्या 3 दिवसापासून उघडीप दिलेली आहे. कार्यक्रम होणार की नाही अशी परिस्थिती होती, परंतु कार्यक्रम निश्चित स्वरूपामध्ये होणार आहे आणि थोडीफार गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या भाविक भक्ताला माझी नम्रपणे विनंती आहे की गाडी पार्किंग करण्याचा थोडा प्रसंग निर्माण होऊ शकतो. त्यावेळेस सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये 31 मे हे तुमच्या आमच्या स्मरणात चोंडीला भेट देण्याचा हा प्रसंग असतो. या कार्यक्रमाच्या जयंतीच्या निमित्तानं राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर अनेक राज्याच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य, त्याचबरोबर जिल्ह्यातील आमदार, धनगर समाजातले सर्व आजी माजी आमदार आणि सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म उत्सवाच्या निमित्तानं आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण सर्वांनी या जयंती उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला स्वागत करण्याची संधी द्यावी असं मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती महाराष्ट्र राज्य याचा स्वागत अध्यक्ष म्हणून आणि चोंडीचा नागरिक म्हणून आपल्याला नम्रपणे विनंती करतो. आपण जरूर यावं एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.